नमस्कार, मी वैष्णवी राऊत. साम टीव्हीच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. या बातमीपत्राच्या सुरुवातीलाच अत्यंत महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. पुण्यामध्ये जो संतापजनक प्रकार घडला होता त्याची अपडेट आपण जाणून घेतोय. मस्तवाल भाग्येश अग्रवालचे मित्रांकडून लाड भाग्येशसाठी त्यांनी कोल्ड कॉफीही मागवली, बर्गर सुद्धा मागवला अशी सुद्धा आता माहिती मिळते. एकंदरीतच आपण पाहतोय अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. जो पुण्यामधला आरोपी आहे त्याच्या मित्रांकडून आता लाड पुरवले जात आहेत. सध्या तो पोलिसांच्या ताब्यात आहे. तरी भाग्येशसाठी कोल्ड कॉफी आणि बर्गर मागवले जात आहेत. भाग्येशला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे आणि तरी सुद्धा हा प्रकार चालू असल्यानं आता संतापही व्यक्त केला जातोय. एकंदरीतच एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण पाहतोय. साम टीव्हीच्या हाती हे लागलेली आहेत. भाग्येश जो की एकंदरीतच या दृश्यामध्ये आपण पाहतोय की ॲक्टिवावरती जो बॉक्स दिसतोय त्यामध्ये बर्गर आणि कॉफी असल्याचं बोललं जात आहे आणि जो पोलिसांच्या ताब्यात आहे भाग्येश त्याला ही कॉफी आणि बर्गर पुरवले गेल्याची माहिती आहे. आपले प्रतिनिधी सागर आव्हाड आपल्यासोबत जोडले गेले. जाणून घेऊयात सागर, नेमका हा प्रकार काय, व्हिडिओमध्ये नेमकं काय दिसतंय? नक्की वैष्णवी, आपण जर बघितलं तर भाग्येश अग्रवालला अटक केल्यानंतर त्याचे मित्र पोलीस चौकीच्या बाहेर जमा झालेले होते आणि एका टू व्हीलरवरती त्याचे मित्र येत आहेत आणि एका बॉक्स मध्ये बर्गर, त्याचबरोबर कॉफी आहे आणि कोल्ड कॉफी आहे, हे सर्व घेऊन आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि या सर्व प्रकारानंतर पोलिसांनी जेव्हा प्रसार माध्यमांची कॅमेरे पाहिली त्यावेळेस त्याच्या मित्राला त्या ठिकाणाहून बाजूला हकलवून लावलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. आपण जर बघितलं तर एकंदरीतच हा जो प्रकार आहे हा अत्यंत धक्कादायक आहे. यापूर्वी येरोडा पोलीस स्टेशनमध्ये पोर्शे कार प्रकरण जेव्हा घडलं होतं तेव्हा त्या मुलाला पिझ्झा बर्गर देण्याचा प्रयत्न त्याच्या नातेवाईकांनी केला होता आणि तो प्रकार जो आहे तो समोर आलेला होता. आणि त्यानंतर पुन्हा त्याच्या भाग्येशच्या मित्राकडून त्याचे लाड पुरवण्याचं काम सुरू होतं. मात्र प्रसार माध्यमांच्या कॅमेऱ्यात हे सर्व कैद झालं. जर आपण बघितलं तर एक टू व्हीलरवरती त्याचा मित्र येतोय आणि टू व्हीलरच्या मधोमध ऍक्टिवा गाडी दिसते आणि ऍक्टिव्हाच्या खाली एक पांढरा बॉक्स दिसतोय. त्यामध्ये काही कप जे आहेत तेही आपल्याला पाहायला मिळतात. नेमका मग अशा पद्धतीने मस्तवाल मुलांचे लाड त्याच्या मित्रांकडून पोलीस स्टेशन मध्ये पुरवले जातात. मात्र पोलिसांनी पाहतोय की या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त आहे आणि तरी सुद्धा अशा प्रकारे जर आरोपी जे आहेत त्यांना बर्गर आणि कॉफी पुरवली जात असेल तर पोलिसांवरती पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होतोय. धन्यवाद. अगदी सविस्तर अपडेट आपण या संदर्भात दिली आहे. एकंदरीतच पुण्यातील 2 तरुणांचा व्हिडिओ समोर आला होता आणि त्यामध्ये ते अश्लील चाळे करताना दिसले होते. महिला सुरक्षेचा मुद्दा जेव्हा पुण्यात पेटलेला आहे अशातच अशा घटना ज्या आहेत त्या वारंवार घडत आहेत आणि पोलीस याकडे लक्ष देत नाहीये म्हणून संताप व्यक्त केला जातोय. त्यातच ही दृश्य अजून संताप आणणारी आहे. तर एकीकडे पुण्यातील भाग्येश हा जो आरोपी आहे त्याचे लाड पुरवले जात आहेत, तर याच प्रकरणातला दुसरा आरोपी म्हणजे गौरव आहुजा याला पुणे पोलिसांनी अटक केलेली आहे. त्याला दुपारी कोर्टात हजर केलं जाणार आहे आणि त्याची BMW गाडी सुद्धा जप्त केली जाण्याची शक्यता आहे. त्याआधीच ससून रुग्णालयामध्ये त्याचं मेडिकल करण्यात आलं. गौरवला कराडमधून ताब्यात घेण्यात आलंय आणि पुणे पोलिसांनी त्याचा सातारा पोलिसांकडून ताबा घेतलाय. दरम्यान आता गौरव आहुजाचा मित्र भाग्येश ओसवाललाही पोलिसांनी अटक केली आहे आणि त्याच्या रक्ताच्या नमुन्यात अल्कोहोल आढळलंय. भाग्येश ओसवाल गौरव सोबत BMW मध्ये बसून दारू पीत होता. तर गौरव आहुजानं भर रस्त्यात अश्लील चाळे केले होते आणि त्यानंतर व्हिडिओ जारी करत त्यानं माफीही मागितली होती. तर गौरव आहुजाला कराडमधून पोलिसांनी ताब्यात घेतलं. रात्री उशिरा पुणे पोलिसांनी कराड पोलिसांकडून गौरवचा ताबा घेतलाय. सकाळी येरवडा पोलिसांनी गौरवला मेडिकलसाठी ससून रुग्णालयात नेलंय. तर मेडिकल नंतर पोलिसांनी गौरवला अटक केली आहे. गौरवचा मित्र भाग्येश ओसवाल याला सुद्धा पोलिसांनी अटक केली आहे. तर हे दोन्ही सुद्धा तरुण आता पोलिसांच्या ताब्यात आहेत म्हणून पुढची कारवाई नेमकं कशी होती हे पाहावं लागणार आहे. याची प्रत्येक अपडेट जाणून घेत राहू तुर्तास. इतरही राजकीय बातम्या आहेत त्यांचा वेगवान आढावा न्यूज पॉइंट 20च्या माध्यमातून.
लव्ह जिहाद विरोधामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कठोर भूमिका घेतली आहे. लव्ह जिहादच्या विरोधात कायदे कठोर केले जाणार असल्याचं फडणवीस म्हणाले आणि राज्यात लव्ह जिहादची जवळपास 1,00,000 प्रकरणं आहेत. या प्रकरणाचं विशेष समितीकडून सखोल विश्लेषण सुरू असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. पुण्यात घडलेल्या घटनेबाबत अमृता फडणवीसांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. पुण्यातील घटना ही खेदजनक आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावरती ऍक्शन घेतील आणि पुढे अशा घटना होणार नाही याची काळजी घेतील, यावरती माझा विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया अमृता फडणवीसांनी दिली आहे. शिवसेना शिंदे गटात गेलेल्या कर्मचारी सेनेतील तब्बल 250 शिवसैनिकांनी घर वापसी केली आहे. मुंबईतील पंचतारांकित कोर्टयार्ड मेरिट हॉटेलमधील 250 कर्मचाऱ्यांनी 6 महिन्यांपूर्वी भारतीय कामगार सेनेतून शिवसेनेच्या राष्ट्रीय कर्मचारी सेनेत प्रवेश केला होता. मात्र तक्रारींकडे दुर्लक्ष केल्यानं त्यांनी पुन्हा घर वापसी केली. धर्मांतर करायला लावणाऱ्यांवरती फाशीची शिक्षा आता होणार आहे. बळजबरीनं धर्मांतर रोखण्यासाठी कठोर कायदा करण्यात येणार आहे. हा कायदा लवकरच मध्य प्रदेशात लागू होईल. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनीच ही घोषणा केली आहे. जबरदस्ती आणि आमिष दाखवून गैरवर्तन करणाऱ्यांना सोडणार नाही असा थेट इशाराही मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलाय. औरंगजेबाच्या कबरी संदर्भात लवकरच ब्रेकिंग न्यूज मिळेल असं सूचक विधान मंत्री नितेश राणे यांनी केलंय. औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात किती काळ, किती वर्ष राहील ही येणाऱ्या दिवसांत दिसेल आणि या संदर्भात राज्याचे प्रमुख योग्य वेळी निर्णय घेतील असं विधान राणे यांनी केलंय. धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला नाही असं आम्ही समजतो, असंच विधान जयंत पाटलांनी केलंय. मुंडेंनी राजीनामा दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सभागृहाच्या बाहेर जाहीर केलं. मात्र सभागृहामध्ये राजीनाम्याची माहिती देणं अपेक्षित आहे. 5 दिवस उलटून गेल्यानंतर सुद्धा माहिती मिळालेली नाहीये असं जयंत पाटील म्हणाले. पुण्यात घडलेल्या घटनेबाबत अमृता फडणवीसांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. पुण्यातील घटना ही खेदजनक आहे. देवेंद्र फडणवीस यावरती ऍक्शन घेतील आणि पुढे अशा घटना होणार नाही याची काळजी घेतली जाईल असा माझा विश्वास असल्याचं अमृता फडणवीस म्हणाल्या. कारण अवादा पवनचक्की प्रकल्पाला 2 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याची माहिती समोर आली आहे. धनंजय मुंडेंच्या जगमित्र कार्यालयातून खंडणीची मागणी केल्याचा दोषारोप पत्रातून समोर आलाय आणि त्यामुळे कराड आणि धनंजय मुंडेंच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. पुण्यात नंगा नाच करणाऱ्या गौरव आहुजाला अटक करण्यात आली आहे. गौरव आहुजाला सातारा पोलिसांनी पुणे पोलिसांच्या ताब्यात दिलाय. दरम्यान गौरव आहुजाचा व्हिडिओ साम टीव्हीच्या हाती लागला होता. यात गौरव आहुजा माफी मागताना दिसतोय. तर पुणे प्रकरणातील आरोपी गौरव आहुजाचा मित्र भागेश ओसवालला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलाय. त्याच्या रक्ताच्या नमुन्यात अल्कोहोल आढळलाय. भागेश ओसवाल गौरव सोबत BMW मध्ये बसून दारू पित होता. तर गौरव आहुजानं भर रस्त्यात अश्लील चाळे केले होते. हरणाची शिकार करणाऱ्या सतीश भोसलेला जेलमध्ये टाका, त्याला मी शिक्षा देईन अशी पोस्ट लॉरेन्स बिश्नोई नावाच्या फेसबुक अकाउंटवरून करण्यात आली आहे. खोक्या भोसलेनं हरणाची शिकार केल्याची माहिती समोर आली आहे आणि म्हणूनच लॉरेन्स बिश्नोईनं सलमान सारखंच भोसलेला पाहून घेण्याची धमकी दिली आहे. सतीश भोसले प्रकरणी बीडच्या शिरूरमध्ये आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय. आरोपी सतीश भोसलेवरती गुन्हा दाखल करून सुद्धा त्याला अजूनही अटक करण्यात आलेली नाहीये. त्यामुळे तात्काळ अटक केली नाही तर शिरूर बंदची हाकही देण्यात आली आहे. याबाबतचं निवेदन प्रशासनाला दिलं गेलंय. सतीश भोसले हा भाजप आमदार सुरेश धसांचा आष्टीतला कार्यकर्ता आहे. मात्र त्याचे कारनामे पुढे येत असल्यानं आता धसांनाही त्यावरती स्पष्टीकरण देत बसावं लागतंय. तसंच व्हिडिओमध्ये सुद्धा सतीश भोसले म्हणालाय की भविष्यात अण्णा मुख्यमंत्री व्हावेत अशी माझी इच्छा आहे आणि हा व्हिडिओही आता व्हायरल होतोय. खोक्या भोसलेच्या घरी वन विभागानं धाड टाकलेली आणि त्यात वन विभागाला वन्यजीवांच्या शिकारीचं मोठं घबाड सापडलंय. यात वन्यजीवांच्या प्राण्यांच्या मांसासहच धारदार शस्त्र, जाळी, बाकूर आणि बरंच काही आढळून आलंय. तपासात मोर आणि हरिण मारणारे जाळं सुद्धा आढळून आलंय.
सतीश भोसलेच्या भोवती तपासाचा पास आता आवळला जाणार आहे. सिंदखेड तालुक्यातील पीडित कैलास वाघचा बीड पोलिसांनी जबाब नोंदवलाय. 1.5 वर्षांपूर्वी सतीश भोसले आणि त्याच्या साथीदारांनी कैलास वाघला मारहाण केली होती. त्यावेळी तक्रार करून सुद्धा कारवाई करण्यात आली नव्हती. आता मात्र मारहाणीचा व्हिडिओ जेव्हा व्हायरल झालाय त्यानंतर पोलिसांना जाग आली आहे. या सर्व प्रकारानंतर वनमंत्री गणेश नाईक ऍक्शन मोडवरती आले. खोक्या सतीश भोसले दोषी आढळल्यास कारवाई करा असे थेट आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. शक्तीपीठ महामार्गामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा होणार आहे. अनेक नेत्यांचे हात ओले होणार असल्याचा आरोप आता राजू शेट्टींनी केलाय. शक्तीपीठ महामार्गाच्या 1 किलोमीटरला 108 कोटी रुपयांचा खर्च दाखवण्यात आलाय आणि प्रत्यक्षात 1 किलोमीटरसाठी 35 कोटी इतकाच खर्च आहे. मग वरचे 70 कोटी कोणाच्या घशात घालायचे अशी टीका राजू शेट्टींनी केली आहे. धाराशिवमध्ये उष्माघातापासून बचावासाठी प्रशासनाकडून रुग्णालयात कोल्ड रूमची स्थापना करण्यात आली. यात 44 प्राथमिक आरोग्य केंद्रांसह ग्रामीण आणि शहरी आरोग्य केंद्रांचाही समावेश आहे. दरम्यान नागरिकांनी गंभीर स्थितीत 108 आणि 102 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आलंय. लाडकी बहीण योजनेअंतर्गत बहिणींचे अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे. पुणे जिल्ह्यातील सेविकांसाठी 1,92,00,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय. पुढील काही दिवसांमध्ये अंगणवाडी सेविकांच्या खात्यावरती एका अर्जासाठी 50 रुपयांप्रमाणे पैसे वर्ग करण्यात येतील. कोकणामध्ये उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामानशास्त्र विभागानं दिलाय. सोलापुरात 38.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात अजून वाढ होण्याचा इशाराही हवामानशास्त्र विभागानं दिलाय. मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावरती प्रवाशांसह वाहनधारकांच्या सोयीसाठी 22 ठिकाणी कंटेनर शौचालय उभारण्यात येणार असल्याचा निर्णय आता MSRDCनं घेतलाय. सुमारे 60 ते 65 किलोमीटर अंतरावरती 20 आसन क्षमतेची ही शौचालय असणार आहेत आणि इथे पूर्ण वेळ मुबलक पाणी उपलब्ध करून दिलं जाईल. महिला दिना दिवशीच लाडकी बहिणींची सरकारकडून फसवणूक करण्यात आली आहे. सरकारनं लाडकींना दिलेलं आश्वासन हवेत विधलंय. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे 3,000 रुपये देण्याचं आश्वासन सरकारनं दिलं होतं, पण प्रत्यक्षात खात्यात 1,500 रुपये जमा झाले. शाहिद कपूर आणि करीना कपूरची तब्बल 18 वर्षांनंतर भेट झाली आहे. पण इतकंच नाही तर दोघांनी एकमेकांना मिठी मारली. दोघांमध्ये बराच वेळ गप्पाही रंगल्या. जब वी मेटचे गीत आणि आदित्य हे तब्बल 18 वर्षांनंतर भेटले, त्यामुळे त्यांच्या फॅन्समध्ये वेगळाच उत्साह पाहायला मिळाला. आगामी फिफा विश्वचषकाचा अमेरिकेत सामना रंगणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फिफा ट्रॉफीचं अनावरण केलंय. पण यावेळी फिफा ट्रॉफी अनोखी आहे. ही ट्रॉफी चावीनं उघडली जाणार आहे. तर ट्रम्प यांच्या समोर चावीनं फिफा ट्रॉफीचं अनावरणही करण्यात आलं. टिफनी अँड कंपनीच्या मदतीनं फिफाची सुवर्ण ट्रॉफी साकारण्यात आली आहे. बुलढाण्याच्या सिंदखेड राज्यामध्ये राहेरी ते सोनोशी या रस्त्याचं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं झाल्याचं दिसतंय. डांबरीकरण सुरू असलेल्या या रस्त्यासाठी अत्यंत निकृष्ट साहित्य वापरलं गेल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. पहिल्याच पावसात रस्त्याची अगदी दुरवस्था झाली आहे. यवतमाळमधील ग्रामीण भागातील अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था दिसतेय. या रस्त्यावरून प्रवास करताना वाहन चालकांना कमालीचा त्रास सहन करावा लागतोय. आता या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी नागरिकांना पुन्हा एकदा प्रतीक्षा करावी लागणार आहे. नंदुरबारमध्ये वाढत्या उन्हामुळे लिंबूची मागणी वाढली आहे आणि म्हणून त्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी लिंबूचे दर हे 50 ते 60 रुपयांवरती होते, पण आता हेच दर 120 ते 150 रुपयांवरती गेलेत. रमजान निमित्त धुळ्यातील बाजारात खजुराची मागणी वाढल्याचं दिसतंय. रमजान महिन्याला 2 मार्चपासून सुरुवात झाली आहे. या महिन्यात सर्वाधिक मागणी ही खजुराला असते आणि म्हणून शहरात दररोज महेरी आणि इफ्तारीसाठी खजुराची विक्री मोठ्या प्रमाणात होतीये. परतूरच्या तहसीलदार प्रतिभा गोरेंवरती प्राणघातक हल्ला करणाऱ्यावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी आमदार बबनराव लोणीकरांनी केली आहे. वाळू माफियांनी गोरेंवरती हल्ला केला होता आणि त्यांच्यावरती राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी आता केली जाते.
जालन्यातील बदनापूर पोलिसांनी संशयित आरोपीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे. ढोकसाळच्या रावा गव्हाणे या व्यक्तीला पोलिसांकडून मारहाण करतानाचा व्हिडिओ पुढे आलाय. संशयित आरोपी कोर्टात हजर होत नसल्यानं पोलीस त्याला आणण्यासाठी ढोकसाळ गावात गेले आणि तेव्हा हा प्रकार घडल्याची माहिती आहे. आणि एक सविस्तर बातमी पाहूयात. बीड सरपंच संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ बारामतीत आता आक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे. तर या मोर्चादरम्यान देशमुख कुटुंबीय सुद्धा सहभागी होणार असल्याचं कळत आहे. बीड सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला जवळपास आता 3 महिने पूर्ण झालेत आणि तरी सुद्धा आरोपींवरती कठोर कारवाई होत नसल्यानं आता याचे पडसाद बारामतीत दिसणार आहेत. जन आक्रोश मोर्चा यात काढला जाणार आहे, ज्यामध्ये देशमुखांची मुलगी आणि भाऊ देखील सहभागी होणार आहेत. एकंदरीतच बीड सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळावा म्हणून गेल्या 3 महिन्यांमध्ये वेळोवेळी असा जनाक्रोश मोर्चा आपण पाहिला. पुण्यात झाला, संभाजीनगरमध्ये झाला, लातूरमध्ये झाला, तर बीडमध्येही असा मोर्चा निघाला होता. त्यानंतर आता थेट बारामतीमध्ये सुद्धा जनाक्रोश मोर्चा निघणार आहे. बारामती म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मतदारसंघ आपण पाहतोय, म्हणून आता तरी उपमुख्यमंत्री याकडे लक्ष देणार का पाहावं लागेल. पूर्ण मोडून गेलेलो आहोत. आम्ही फक्त दिसतोय, तुम्हाला चलताना दिसतोय, रस्त्यावर उतरलेलं दिसतोय, पण आमच्यावर काय वेळ हे आम्ही घरी गेल्यावरच आम्हाला कळतंय आणि ते तुम्हाला आम्ही सांगू शकत नाही. इतकी भयानक परिस्थिती एकंदरीत आमच्यावर ओढवलेली आहे. आपण न्यायच मागतोय, आपल्याला न्यायच पाहिजे आणि न्यायाशिवाय आपण दुसरी कुठली मागणीही केली नाही. परंतु या न्यायाच्या प्रक्रियेत प्रत्येकानं आपली जिम्मेदारी काय आहे ती ओळखून जर काम केलं तर न्याय नक्की लवकरात लवकर भेटेल अशी आमची अपेक्षा आहे. महिलांना एक खून माफ करा अशी खळबळजनक मागणी करण्यात आली आहे. कुणी केली आहे तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी. कुणाकडे केली आहे? राष्ट्रपतींकडे केली आहे. पण का ही मागणी का करण्यात आली आहे आणि या मागणीवरती सत्ताधाऱ्यांनी नेमकं काय प्रतिक्रिया दिली आहे? साम टीव्हीच्या स्पेशल रिपोर्टमधून पाहूयात. महिलांना एक खून माफ करा. रोहिणी खडसेंची खळबळजनक मागणी. खडसेंचं थेट राष्ट्रपतींना पत्र. आम्हा महिलांची आपणास विनंती आहे की आपण आम्हा महिलांना एक खून माफ करावा. ऐकलत, राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असताना महिला सुरक्षेसाठी कठोर कायदे करण्याची मागणी केली जाते. त्यातच आता महिला दिनानिमित्त महिलांना एक खून माफ करा अशा मागणीचं पत्रच शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसेंनी थेट राष्ट्रपतींना पाठवलंय. तर गुलाबराव पाटलांनी खडसेंच्या मागणीवर खोचक प्रतिक्रिया दिली. आपण आम्हा महिलांना एक खून माफ करावा. हो, एक खून. आम्हाला खून करायचा आहे. ह्या अत्याचारी मानसिकतेचा, ह्या बलात्कारी प्रवृत्तीचा आणि ह्या निष्क्रिय असलेल्या न्याय व्यवस्थेचा. आमचा समाज सुधारण्यासाठी आम्ही मागे का राहावं? आम्हा महिलांची आपणाकडून अपेक्षा आहे की आपण हा एक खून आम्हाला माफ करावा. रोहिणी खडसे यांनी म्हटलं आहे की आम्हाला एक खून माफ करण्याची हे द्यावी, परवानगी द्यावी. राष्ट्रपतींकडे मागणी केली त्यांनी. मला काय माहित नाही कोणाचा करताय खून, त्यांचं नाव सांगावं. NCRBच्या रिपोर्टनुसार गेल्या 8 वर्षात राज्यामध्ये तब्बल 45,000 महिलांवर बलात्काराच्या घटना घडलेल्या आहेत. एवढंच नाही तर 1 लाखापेक्षा अधिक महिला बेपत्ता झाल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आलेली आहे. त्यामुळे महिला सुरक्षा पुन्हा एकदा ऐरणीवर आली. त्यामुळे आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू रोहिणी खडसेंची मागणी मान्य करून महिलांना एक खून करण्याची परवानगी देणार की महिलांच्या इज्जतीचे लचके तोडणाऱ्या गिधाडांचा बंदोबस्त करण्यासाठी शक्ती कायद्याला मंजुरी देणार याकडेही लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर महिलांवरती जे वाढते अत्याचार आहेत त्या विरोधातच आता एक महिला नेत्या ज्या आहेत त्या आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यांनी पत्रही लिहिलंय. नेमकं त्याला उत्तर येत आहे का? सत्ताधारी यावरती काय म्हणतायत याकडेही लक्ष असणार आहे. अपडेट घेत राहू. तुर्तास एक छोटासा ब्रेक. साम हेल्पलाईन छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूरमधील ही बातमी आहे. साम टीव्हीने हा गंभीर प्रकार महाराष्ट्रासमोर आणल्यानंतर मात्र पोलिसांची पळापळ सुरू झाली आणि अखेर या आरोपींना अटक करण्यात आली. आम्ही होऊ तुमचा आवाज. साम हेल्पलाईन. साम टीव्ही तुमच्यासोबत
तुमच्या प्रश्नांसोबत. तर क्रिकेट विश्वातून सगळ्यात मोठी बातमी आहे, कारण आज होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनल नंतर रोहित शर्मा रिटायरमेंट घेणार अशा जोरदार चर्चा सुरू आहेत. रोहित शर्मा नंतर शुभमन गिल किंवा हार्दिक पांड्या टीम इंडियाचा कॅप्टन होईल अशी आता चर्चा आहे. तर के.एल. राहुल सुद्धा तिसरा दावेदार म्हणून मानला जातोय. एकंदरीतच रोहित शर्मा कर्णधार पद तर सोडणारच आहे, मात्र तो आता रिटायरमेंट घेणार अशी चर्चा नाहीये. खरं तर या संदर्भात कुठलंही ऑफिशियल स्टेटमेंट आलेलं नाहीये. रोहित शर्माने सुद्धा या संदर्भात स्टेटमेंट केलेलं नाहीये, म्हणून या केवळ चर्चा आहेत. तर नेमकं काय होणार आहे? खरंच रोहित शर्मा रिटायर होणार आहे का? आणि जर असं असेल तर त्याच्या सगळ्या चाहत्यांसाठी हा सगळ्यात मोठा धक्का असू शकतो. नेमकं काय होईल आजच्या मॅच नंतर पाहूयात. तुर्तास पूर्ण लक्ष हे मॅचकडे. यासह या बुलेटिनमध्ये इतकाच. पुढच्या बुलेटिनमध्ये काही क्षणात भेटूयात. तुमच्या गावात राजकीय गावगुंडांची दहशत, वेळोवेळी होते खंडणीची मागणी. राजकीय गुंडगिरी विरोधात साम टीव्हीची मोहीम. घटनेचा व्हिडिओ करा आणि आम्हाला पाठवा या व्हॉट्सअप नंबरवर 9594885566. तुमचं नाव गुप्त राहील याची खात्री बाळगा. साम टीव्ही, बातमी जी व्यवस्था बदलेल.